नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मी आहे कुडाळला. रात्रीचे वाजलेत 9. कारण असं आहे की आम्ही आलो आहे कलेश्वर मंदिरकडे नेरूळला. नेरूळचा आज मांड आहे. तर हा मुंबईवरून येणार. हा बोलला की अचानक ठरलं की नेरूळला जायचं आपण नेरूळचा मांड बघायला. तर बॅग घेतली आणि वाटेल लागलो. तर आता आपण जाऊया नेरूळकडे. आधी नाश्ता करूया काहीतरी आणि मग जाऊया. तर हा नेरूळचा मांडवर आपला ब्लॉग असेल. तर ब्लॉग हा पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण जाऊन भेटूया मंदिराकडे. आता आपण नेरूळ बाजारपेठेत आलो आहे. चव्हाट्यावर आहे. तिथून हे नवस वगैरे बोलले जातं आणि इथून मग आपले जे हे काय ते आपलं बोलतात ते रोंबाट आहे. ते रोंबाटवरती आपल्या ह्याला जाणार. पुढे नेरूळ मांडर आहे, दाखवतो तुम्हाला. इथून आता ते ह्याच्या नेरूळ मांड म्हणून आहे ते तिकडे जाणार. आणि तिथे काय असतं तर सोंग वगैरे काढली जातात. म्हणजे वेगवेगळे आपल्या काय बोलतात त्याला, कोंबडा म्हणा, देवांची म्हणा, सोंग काढली जातात. तीच बघासाठी आपण फोंड्यावरून इथं आलो. ते तुम्हाला दाखवीन. त्याला 11 साडे 11 वाजतील बोलत आहे. तर आता इथे गाराणे वगैरे चव्हाट आहे. चव्हाट्यावर गाराणे वगैरे घालत आलो आहे आणि तिथून मग पुढे जाणार. आता ज्या ठिकाणी मांड होणार आहे त्या ठिकाणी. आणि आता थोडीच हळूहळू गर्दी यायला लागली आहे, चालू झाली आहे, बघू शकता. आता जे रोंबाट आपण बघितलं स्टॉपवर, ते आता इथे आलेलं आहे. गावडे याचं कुटुंबाचं रोंबाट बोललं जातं, ते रोंबाट आलेलं आहे. आता ते आपल्या रोंबाट या ठिकाणी येणार आहे. ज्या ठिकाणी तळी ठेवली आहे, पूजेचं मांड ठेवलं त्या ठिकाणी येणार आहे. रोंबाट आलेलं आहे. गजरामध्ये वाजत गाजत गावडे समाजाच्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या वाजवत राहा. त्या ठिकाणी आपण स्वागत करतोय गावडे समाजाच्या या मोड्या रंगाचं. मांडाचा अधिकारी तुतारी वाजत गाजत निघालेला होता. कलेश्वराची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी मांडाचा अधिकारी या ठिकाणी आता स्थानापन्न होणार आहे. सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं आणि आपण सर्वांच्या सहकार्यातून हा कार्य आजपर्यंत रंगत होत चाललेला आहे. त्यामुळे मी सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे. सर्वांनी शांतपणे बसून घ्या. पोलीस पाटील तुझे नमन तुला गणपती सदा मज निज चरणी सरगती. सदा मज निज चरणी सरगती. सदा मज निज चरणी सरगती. नमन तुला गणपती, नमन तुला गणपती, नमन तुला गणपती, नमन तुला गणपती. सदा मज निज चरणी सरगती. सदा मज निज चरणी सरगती.
वारुणी भव भय रे सदया वारुणी भव भय रे सदया वारुणी भव भय रे सदया हरी माझा सावळा हरी माझा सावळा भव भय दे सदया प्रिय साधू सज्जन संगती प्रिय साधू सज्जन माते असुरे पदुरे सगुरे राधे रुपडे सुगडे कुतरे 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 हरि माझा हरि माझा हरि माझा हो हरि माझा सावळा सावळा हरि माझा सावळा सावळा हरि माझा सावळा पायी पैंजण वाजती खुळा खुळा पायी पैंजण वाजती खुळा खुळा पायी पैंजण वाजती खुळा खुळा पति ने आत्मदहन कर दिया अब महादेव के क्रोध से तुम्हारी रक्षा कोई नहीं कर सकता दक्ष हूँ मैं, प्रजापति हूँ मैं। उस अघोरी शिव ने हरी सभा में मेरा निरादर किया था। उस कपाली ने खुद से मेरी पुत्री को छीना था। अब मैंने उससे उसकी पत्नी को छीन लिया। नंदी, तुम नहीं जानते, स्वयं नारायण ने मुझे मेरे यज्ञ की रक्षा का वचन दिया है। वीरभद्र के हाथों से तुम्हारा जीवित बचना संभव है। प्रकटला तो त्रिपुरारी प्रकटला
प्रगटला तो त्रिपुरारी पावन झाली नेरूर नगरी पावन झाली नेरूर नगरी सत्य शिवाचा सुंदर संगम सत्य शिवाचा सुंदर संगम अवनीवर झाला सदाशिव कलेश्वर झाला सदाशिव कलेश्वर झाला धेनु एकली गाई राना धेनु एकली गाई राना एका तळीची तोडीत सुताना धेनु एकली गाई राना एका तळीची तोडीत सुताना धेनु एकली धेनु एकली गाई राना एका तळीची तोडीत सुताना राधेनुचा दिव्य दुधाने राधेनुचा दिव्य दुधाने चमत्कार केला सदाशिव